जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, हजारो वर्षापासून भारतामध्ये सनातन संस्कृती ही विशिष्ट प्रकारचे कार्य करत आली आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये काही आक्रमणे जी झाली ती ह्या हिंदू संस्कृतीला नष्ट करण्याच्या दृष्टीने कार्यरत होत्या. जसे की कुशाण असतील, हूण असतील, शक असतील, त्यानंतर तुर्की असतील, मुघल असतील, ब्रिटिश असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, या सर्वांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एकच की स्त्री शिक्षणाला विरोध हिंदू संस्कृतीने केला असा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आव आणला जातो आहे. काय या प्रकाराला किंवा जे अस्पृश्य आणि दलित आहेत यांच्या शिक्षणाला वाव दिला जात नव्हता असा उल्लेख बऱ्याच वेळेस केला जातो आणि त्याला अपवाद सांगितलं जातं मनुस्मृती. तरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही मागील इतिहास बघा. मागील इतिहासाच्या विखुरलेल्या पानांना एकत्र करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भारतीय संस्कृती काय आहे, काय होती. तर पूर्वीच्या काळामध्ये अनेक महान स्त्रिया होऊन गेल्या, ह्या भारतीय संस्कृतीमधल्याच आहेत. त्यांची आपण या ठिकाणी थोडक्यात नावे बघूया. जसे की नायिका देवी गुजरातच्या सोलंकी घराण्याच्या, त्याच्यानंतर नागनिका पैठणच्या ज्या सतकर्णी घराण्याच्या, त्याच्यानंतर आंध्र आणि दक्षिण भारतामध्ये रुद्रम्मादेवी, अय्यम्मादेवी ह्या ज्या काही स्त्रिया होऊन गेल्या. तसेच महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतामध्ये माता ज्यांना आपण राष्ट्रमाता म्हणून उल्लेख करतो अशा त्या जिजामाता, त्यानंतर त्यांच्या सुनबाई नाथसून ज्या की तारामती, महाराणी तारामती या नावाने सुद्धा त्यांना ओळखल्या जातं. आणि अशा अनेक स्त्रियांनी पूर्वीच्या काळामध्ये ह्या परकीय शत्रूबरोबर 2-2 हात केले होते शिक्षणाच्या बळावर. यांनी शिक्षणाला शस्त्र म्हणून उपयोग केला नाही, तर त्यांनी त्याचा अभ्यास करून आणि पूर्वीच्या काळामध्ये त्याही अगोदर जर म्हटलं तर श्रीराम प्रभूच्या काळामध्ये गार्गी देवी यांनी महर्षी याज्ञवल्क्य यांच्याबरोबर शास्त्रार्थ केला. हजारो ऋषीमुनींच्या समक्ष. मी सांगत नाही, इतिहास सांगतोय. तुम्ही ती विखुरलेली पाने शोधा, त्याचा अभ्यास करा. आणि त्यानंतर द्वापार युगामध्ये रुक्मिणी मातेने पत्र लिहून श्रीकृष्ण परमात्म्याला, म्हणजे लिहायला वाचायला बंधन होतं, तर मग रुक्मिणी मातेनं पत्र कसं लिहिलं? याज्ञवल्क्य ऋषीबरोबर गार्गी मातेनं शास्त्रार्थ कसा केला? कसं शक्य आहे? गुजरातच्या नायिका देवीने घोरीला कसं परत पाठवलं? कशाच्या बळावर परत पाठवलं? त्यानंतर नागनिका यांनी परकीय शत्रूंना, तुर्की सत्तांना कसे जेरीस आणले पैठणमधून, हाही उल्लेख आहे. त्यानंतर राष्ट्रमाता जिजाबाई यांनी कसा पुढाकार घेतला, कसं त्यांनी कुठल्या बळावर शत्रूशी 2-2 हात केले, कसा राज्यकारभार केला, कुठल्या कुठल्या भाषा त्यांना येत होत्या. जिजामातांच्या इतिहासामध्ये त्यांना
16 भाषा येत असल्याचा उल्लेख आहे. मराठी, प्राकृत, हिंदी, पारसी, उर्दू अशा 16 भाषा त्यांना येत होत्या असा उल्लेख इतिहासामध्ये आहे. मग जर समजा स्त्री शिक्षणाला बंधन होतं तर राष्ट्रमाता जिजाबाई शिकल्या कशा? त्यानंतरच्या काळामध्ये अलीकडच्या काळात इंग्रज भारतात आल्यानंतर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, महाराणी अहिल्याबाई होळकर ह्या कशा शिकल्या? यांनी सुद्धा इंग्रजांशी पत्रव्यवहार केल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या सैनिकाबरोबर सरदाराबरोबर पत्रव्यवहार केल्याचा उल्लेख आहे. मग हे कसं शक्य झालं? तर बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की 1822 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी भारतामध्ये सर्वत्र पाय रोवले आणि त्याच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दुसरा बाजीराव नावाचा एक महामूर्ख माणूस अस्तित्वात आला. त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे, आता गव्हाबरोबर किडे रगडायचे नसतात अशातला भाग तो वेगळा, पण इथं काय झालंय की काही राजकीय पोळ्या भांडणारे जे लोक आहेत त्यांच्या चुकीच्या वर्तनामुळे काय झालं की त्यांनी जो प्रचार केला, या लोकांनी जो प्रचार केला समाजामध्ये, त्यामुळे काय झालं की समाजामध्ये एकमेकाच्या विरुद्ध आपण उभा राहतोय. म्हणजे हजारो वर्षापूर्वी किंवा 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराज वारल्यानंतर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे वारल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या निधनानंतर जो मराठा समाज, ज्याला आपण मराठा समाज म्हणून ओळखला जात होतो, तो विखुरल्या गेला म्हणजे तो काय झाला, गटागटामध्ये वाटल्या गेला. आता हा वाटण्याचं काम कोणी केलं आहे तर 1822 नंतर मॅकोले नावाचा महामूर्ख भारतामध्ये आला. त्यांच्या ब्रिटिशांच्या हिशोबाने तो विद्वान असेल, पण भारताच्या हिशोबाने तो महामूर्ख मॅकोले त्याने भारतात येऊन काय केलं आहे माहीत आहे का, की इथला इतिहासच बदलून टाकला. सर्वप्रथम त्यांनी घात घातला तो गुरुकुल पद्धतीवर, शिक्षण पद्धतीवर. त्यावेळेस सर्वांना शिक्षण होतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र चारही वर्णांना शिक्षण पद्धती होती, स्त्रियांना शिक्षण पद्धती होती. परंतु मॅकोलेने ती परिपूर्ण नष्ट केली आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की त्याच्या स्वार्थासाठी त्यांनी शूद्रांना शिक्षण पद्धती वेगळी दाखवली, स्त्रियांना शिक्षण पद्धती वेगळी, म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी बंदच करून टाकली होती मुळात, कारण त्याचा फायदा त्याला पाहायचा होता. तर त्यांनी शिक्षण पद्धती जवळपास 70 वर्ष ते 75 वर्ष ती शिक्षण पद्धती बंद केली. म्हणजे 1822 पासून त्यांनी जो काही अभ्यास केला भारतामध्ये येऊन, त्याच्यानंतर त्यांनी जी शिक्षण पद्धती त्याच्या पद्धतीची आणली, त्याच्यामध्ये त्यांनी या प्रत्येकाला फूट पाडली आणि फूट पाडून त्यांनी शिक्षण पद्धती ही समाजामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये निर्माण केली. मग ठराविक लोकांनाच त्यांनी शिक्षण पद्धती, आणि त्याच्यामध्ये गैरवापर झाला तो दुसऱ्या बाजीरावाचा, म्हणजे रघुनाथ दादाच्या मुलाचा. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की तुम्ही उच्चवर्णीय आहात, तुम्ही आमच्या बरोबरीचे आहात, तुम्हाला आमच्या बरोबरीचे स्थान असायला पाहिजे, तुम्ही ह्या शूद्र लोकांच्या, दलित लोकांच्या नादी का लागतात? आणि तिथूनच दलित शब्द निर्माण झाला, तिथूनच अस्पृश्य शब्द निर्माण झाला. तोपर्यंत हे शब्द अस्तित्वात नव्हते. छत्रपतीच्या काळापर्यंत सर्व भारतीय समाज हे संघटित होते, एकत्रित होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज वारल्यानंतर या देशामध्ये इंग्रजांनी आपले पाय भक्कम रोवून भारतीय समाजाला गुलाम बनवलं. त्याचे कारण काय की त्यांनी सर्वप्रथम
भारतामध्ये एक गोष्ट अवलोक केली, ती म्हणजे एका झाडाखाली नदीच्या किनाऱ्यावर उभा राहून एक व्यक्ती हजारो लोकांना पर्वणीच्या दिवशी काही ज्ञान सांगतोय. सूर्य किती वाजेपर्यंत मुहूर्त आहे, त्याचा मुहूर्ताचा कालावधी किती आहे, हे सर्व गोष्टी त्यांनी बारकाईने पाहिल्या. आणि ते म्हणजे ब्राह्मणाला त्या ठिकाणी हिंदू संस्कृतीचं दर्शन त्या ठिकाणी या इंग्रजांनी पाहिल्याबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट खटकली की या ब्राह्मणाला आपण कसं आपल्या ताब्यात करायचं. मग त्यांनी त्या ब्राह्मणाला उचललं, म्हणजे ते काही काळ असेल समजा, आणि तेवढ्या ठराविक काळानंतर त्यांनी त्या महाराजाला ब्राह्मणाला उचललं आणि आपल्या कार्यालयामध्ये घेऊन आले. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या ब्राह्मणासमोर मांस, मोहरा, एक स्त्री आणि एक गिलास ठेवला. सांगितलं की तुला मांस खावं लागेल. तो ब्राह्मण म्हटला नाही. यांनी सांगितलं म्हणे तुला त्या स्त्रीला विचित्र पद्धतीने वागावं लागेल तिच्याबरोबर. त्यांनी सांगितलं नाही, हा माझा धर्म नाही, मी ब्राह्मण आहे, माझ्यावर हिंदू संस्कृतीचा, हिंदू धर्माचा परिपूर्ण विश्वास आहे, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे कृत्य करायला तयार नाहीत. त्यांनी सांगितलं आम्ही तुला ह्या मोहरा देतो, एवढं घेऊन तू हे मांस खा आणि या स्त्रीला विचित्र प्रकाराने स्पर्श वगैरे कर. त्यावेळेस त्या ब्राह्मणांनी सांगितलं की हे शक्य नाही, तुमच्या मोहरापेक्षा माझ्याकडे भरपूर मोहरा आहेत. मग शेवटी यांनी बंदुकीची गोळी त्या ब्राह्मणाच्या डोक्याला लावली. सांगितलं म्हणे आता हा गिलास आहे म्हणे पाण्याने भरलेला, तो प्यायचा आणि संपून टाकायचा. ब्राह्मणाला वाटलं की गिलास आहे फक्त पाण्याचा, पाण्यानं काय होणार आहे. आणि त्या गिलासाला उचलून ह्या ब्राह्मण देवतांनी तोंडाला गिलास लावला आणि त्याच्यामध्ये शरीरामध्ये बदल व्हायला लागले. ह्या विद्वान होते महाराज, त्यांनी लगेच ताडलं की हा काहीतरी प्रकार आहे आणि ह्या प्रकारामध्ये आपण विनाकारण गुंतल्या जात आहोत. कारण काय तर आपली बुद्धिमत्ता, आपल्या विद्वत्तेमुळे आपण या ठिकाणी गुंतल्या जात आहोत हे त्यांना कळून चुकलं. परंतु नाईलाज होता, मरता क्या ना करता. काही जर नसतं केलं तर जीव जात होता, आणि न जीव जाऊन व्यथा कोणाला सांगणार. त्याच्यापेक्षा मग पाणी पिऊन काय होणार आहे असं त्यांना वाटलं. यांनी परत तो खाली होत नाही की परत दुसऱ्यांदा त्याच्यामध्ये ते मदिरा टाकली. मदिरा टाकल्यानंतर दुसऱ्या गिलासाला महाराजाची तंद्री बिघडली. यांनी ते कच्चं मांसच खायला सुरुवात केली. म्हणजे जे काय उकडलेलं असेल, जे काय असेल त्या ठिकाणी ठेवलेलं ते खायला सुरुवात केली. आणि तिसऱ्या गिलासाला यांचं पार बुद्धिभ्रष्ट झाली. कशामुळे? एका त्या गिलासामुळे. आणि मग यांनी त्या समोर उभ्या असलेल्या एका स्त्रीला अनावश्यक ठिकाणी अनावश्यक पद्धतीने स्पर्श करायला सुरुवात केली आणि त्या स्त्रीच्या अंगावरून ह्या मोहरा पूर्णच्या पूर्ण उधळल्या आणि जे इंग्रजांना हवं होतं त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं. म्हणजे अशा पद्धतीने इंग्रजांनी साम दाम दंड भेद असा प्रकार वापर करून आपल्या हिंदू संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बंधू आणि भगिनींनो, पूर्वीच्या काळामध्ये हजारो वर्षापूर्वीची आपली परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये आपण बघितलं याज्ञवल्क्य ऋषी आणि
गार्गी माता यांचा शास्त्रार्थ हजारो विद्वानामध्ये माता गार्गी यांनी याज्ञवल्क्य ऋषींना म्हणजे आपले शास्त्रार्थ केला त्या ठिकाणी. आता तो शास्त्रार्थ मला बघायचा असेल तर तुम्ही त्यांची गार्गी संहिता आहे, याज्ञवल्क्य संहिता आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, तर तुम्ही त्याचा अभ्यास करा. तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रश्न उत्तर काय काय ते सर्व काही पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठान या ठिकाणी सहदेव आणि भाडळी नावाची बहीण भाऊ होते. त्यांचा सुद्धा संवाद त्या ठिकाणी आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये बहीण भाऊ वगैरे सांगितलेलं आहे, पण भाडळी ही आजच्या संविधानाच्या जो परिच्छेद वगैरे जे काय असेल, पूर्वीच्या काळामध्ये कुठेही प्रवेश घेताना, गुरुकुलमध्ये प्रवेश घेताना तुम्हाला जात विचारल्या जात नव्हती, तुम्हाला धर्म विचारला जात नव्हता, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा म्हणजे असा उल्लेख केला जात नव्हता. आज जी जात वगैरे विचारली जाते कॉलेजमध्ये, विद्यालयामध्ये, शाळेमध्ये, एखाद्या कार्यालयामध्ये किंवा नोकरीला लागताना ज्यावेळेस तुम्हाला जात विचारली जाते, त्याचा आधार संविधान हे आहे. हे संविधान कसं कोणी कशासाठी तयार करून घेतलं हे पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते तुम्ही बघायला हरकत नाही तो व्हिडिओ पण. तर मग या सहदेव भाडळी, आता भाडळी ही शूद्र घराण्यातली दाखवलेली, सहदेव हा ब्राह्मण दाखवलेला आहे. मग त्यांचा त्या सहदेव भाडळी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांचा संवाद त्या ठिकाणी दाखवलेला आहे, त्या ठिकाणी शास्त्रार्थ दाखवलेला आहे. ही जवळपास 100 वर्षाच्या कालावधीमधली घटना असेल किंवा इंग्रजाच्या काळातली असेल किंवा 12व्या शतकातली असू शकते. काही जे काय असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी तो ग्रंथ वाचायला मिळेल. त्याच्या अगोदर जसं गार्गी आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद झाला, तसा गार्गी माता आणि सीता माता यांचा सुद्धा शास्त्रार्थ झालेला आहे. त्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे, तुम्ही वाचू शकता. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये स्त्री ही शिकलेली होती, नाही असा भाग नाही. इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी स्त्री शिक्षण हे भारतात मुळीच नव्हतं असा त्यांचा समज आहे. त्यांनी भारतीय लोकांच्या डोक्यामध्ये ते ह्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी प्रस्तुत केल्या. परंतु ब्रिटिश संग्रहालयामध्ये जे रिपोर्ट आहेत, जो सर्वे रिपोर्ट आहे इंग्रजांचा, त्या ठिकाणी तुम्हाला भारतीय गुरुकुल पद्धतीमध्ये कोणाकोणाला शिक्षण दिलं जातं याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि ही माहिती पूर्वीच्या काळामध्ये म्हणजेच स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये ह्यांनी कोणाकोणापासून लपून ठेवली तेही सांगतो. त्या काळामध्ये जे काही आपले भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारी लोक होते, त्यांच्या हाती हे सर्व रिपोर्ट लागून आहेत याची दक्षता त्यांनी त्या काळामध्ये घेतली. का तर हा जर सर्वे रिपोर्ट भारतीय जनतेला जर कळला, सर्वसामान्य जनतेला जर कळला, तर सर्वसामान्य जनता आपल्याला काही क्षणात उखडून फेकील आणि आपल्याला परत सातासमुद्राच्या पलीकडे वापस यावं लागेल या धास्तीने. अशी इंग्रजांनी कूटनीतीने आणि बुद्धिमत्तेने आपल्या देशाला गुलाम बनवलं. आणि आज त्याच कूटनीतीचा वापर आपले राजकीय कार्यकर्ते आजच्या घडीला करत आहेत. त्यात काही म्हणजे शेवटच्या स्टेपला आले तरीसुद्धा त्यांच्या डोक्यातून ते किडे बाहेर पडायला तयार नाहीत. कोणते? हे जातीवादाचे. आता त्यांची नावं मी सांगत नाही, तुम्हाला नावं कळून चुकली असतील मी जर एवढं म्हणतोय तर. किंवा मग जे कोणी समजा तुम्हाला एकमेकाच्या विरोधात बोलताना दिसत आहेत ते तुमच्या लक्षात येतच असतील आणि येणारच. तर अशा अनेक
माता भगिनी पूर्वीच्या काळामध्ये शिकलेल्या होत्या. त्याच्यामध्ये माता अनुसूया. आता यांच्याकडे कोणती विद्या होती हे तुमच्या लक्षात येईल. आजचं विज्ञान हे करू शकतं का मला सांगा. त्यांच्याकडे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव माता अनुसयाकडे आले आणि त्यांनी नग्न अवस्थेमध्ये भोजन मागितलंय. काय सांगताय, त्या ग्रंथामध्ये उल्लेख असा आहे की नग्न अवस्थेमध्ये भोजन मागितलंय. आता कुणी नग्न व्हायचंय आणि कुणी नाही व्हायचंय ते नंतरचा विषय. ते तुम्ही ते ग्रंथ वाचा. गुरुचरित्र म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गुरुचरित्रामध्ये माता अनुसया आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचा संवाद आहे. मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. तो ग्रंथ वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किंवा नवनाथ पोथी वाचा, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टीची माहिती आहे. गुरुचरित्र वाचा, त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रसंग आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना की मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवता, अशातला भाग नाही. गुरुचरित्र वाचलं की तुम्हाला त्या ठिकाणी माता अनुसय्या आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचा संवाद म्हणजेच दत्तात्रेय अत्रिपुत्र म्हणून त्यांचा जन्म होतो. हा सर्वश्रुत दत्ताचा अवतार तुम्हा सर्वांना परिचित आहे, माहीत आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर तशा वेळेस माता अनुसया आपल्या हातामध्ये कमंडलूमधलं पाणी हातात घेतात, त्याला अभिमंत्रित करतात. मग आता ते अभिमंत्रित करतात म्हणजे मंत्राचा उच्चार करतात. म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे दैवी शक्ती होती, ज्ञान होतं. त्या ज्ञानाच्या जोरावर त्या तिन्ही देवाच्या अंगावर ते पाणी शिंपडतात आणि लहानाले बाळं त्या ठिकाणी अस्तित्वात होतात. म्हणजे ती बाळं नग्न अवस्थेमध्ये होतात. त्या ठिकाणी त्यांना लहान अवस्थेमध्ये नग्न स्वरूपामध्ये त्या ठिकाणी भोजन दिलं जातं, त्यांचं पोट भरण केलं जातं. म्हणजे ही विद्या कधी काळी स्त्रियांना होती किंवा नाही हे तुम्ही बघू शकता. मग आताचा इतिहास खरा सांगतोय की भारतीय स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नव्हती, की पूर्वीचा इतिहास खरा सांगतोय हे तुमच्या लक्षात येईल. मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. त्या ग्रंथाचं वाचन करा. काय गुरुचरित्र मी तुम्हाला अध्याय सांगत नाही, तुम्हाला संशोधन करणं आहे. मी सांगितलं तुम्ही नेमका तोच अध्याय वाचता, तुम्हाला ग्रंथ कधी कळावा. पहिल्यापासून शेवटपर्यंत 40-45 काय जे काही अध्याय असतील ते वाचा. ते वाचल्यानंतरच तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. आणि म्हणूनच म्हणतो की भारतीय संस्कृती ही फार पुरातन आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येकजण म्हणतो की ग्रंथ ब्राह्मणांनी लिहिले, फलाण्याने लिहिले, राजाने लिहिले, महाराजांनी लिहिले. हे सर्व चुकीचं आहे. शूद्रांना त्या काळामध्ये शिक्षण होतं. महर्षी वाल्मिक हे शूद्र होते. मी सांगत नाही, इतिहास सांगतोय. जे काही महाकाव्य लिहिण्यात आले ते सर्व शूद्रांनी लिहिले असं म्हणायला हरकत नाही. महर्षी वाल्मिक यांचा इतिहास बघा, महर्षी वेदव्यास यांचा इतिहास बघा. महर्षी व्यासांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे सर्वच्या सर्व महर्षी व्यासांनी लिहिले. त्याच्यानंतर महर्षी संदीपानी कोण होते याचा शोध घ्या. महर्षी मातंगी ऋषी कोण होते याचा शोध घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल. आणि पूर्वीच्या काळामध्ये वर्णामधून, चतुर्ण वर्णामधून ह्या वर्णातून त्या वर्णात जाण्याची सिस्टम होती. काय होती ती? एक पद्धत होती. ती पद्धत ज्याला अवलंबण्यात आली तो वर्ण बदलून जायचं. जसं विश्वामित्र महर्षी, ब्रह्म महर्षी म्हणतात त्यांना, यांनी सुद्धा क्षत्रिय वर्णामधले होते. हे महर्षी झाले आणि ब्राह्मण वर्णामध्ये गेले. म्हणजे त्या काळामध्ये ही पद्धत होती. आता जसं की मी आत्ता तुम्हाला सांगितलं महर्षी वाल्मिक हे कोण होते, मग त्यांनी वर्ण बदल केला आणि ब्राह्मण झाले. संदीपान महर्षी हे सुद्धा वर्ण बदलून गेले
कशाच्या बळावर? तपाच्या बळावर, आपल्या सामर्थ्याच्या बळावर, आपल्या विद्येच्या बळावर, आपल्या ज्ञानाच्या बळावर. सर्वसामान्य माणूस जो संसारामध्ये गुंतलेला आहे, जो जीवनाच्या ओढाताणीमध्ये गुंतलेला आहे, हा माणूस शूद्र असून जर समजा त्यांनी वर्ण बदलायचा प्रयत्न केला नाही, किंवा एखादा ब्राह्मण आहे आणि त्यांनी त्याच्या कृत्यानुसार, त्याच्या वागणुकीनुसार त्यांनी त्या वेद अध्ययन वगैरे केलं नाही, कुठल्या प्रकारचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या वागला नाही, तर तो ब्राह्मण होऊ शकत नाही ना. जरी तो जन्मानं ब्राह्मण असेल, पण त्याच्या कृत्यानं तो ब्राह्मण होईल का? नाही. त्याचं कर्म काय त्याच्यावर अवलंबून आहे ना. मग त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल की त्याचं ते अध्ययन करावं लागेल, चिंतन मनन करावं लागेल, त्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील. अशी सिस्टम त्या काळामध्ये होती. आणि सर्वसामान्य माणूस जो संसारामध्ये गुंतलेला आहे, तो ब्राह्मण जरी असला आणि त्याला वेदाचं पुराणाचं ज्ञानच जर नसेल आणि तो संसारामध्ये जर गुंतलेला असेल, तर तो ब्राह्मण होऊ शकतो का? जन्मानं जरी ब्राह्मण असेल, वर्णानं जरी ब्राह्मण असेल, पण तो तसा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणून त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये ही सिस्टम होती. परंतु चुकून एखादा अपवाद राहायचा ती गोष्ट वेगळी, पण बऱ्याचशा वेळेस हे ज्याला आपण वैश्य शूद्र म्हणतो, ह्या लोकांनी तसे प्रयत्न कमी प्रमाणात केले. त्यामुळे काय झालं की हे शूद्र शूद्रच राहिले, वैश्य वैश्यच राहिले, आणि यांना त्या ठिकाणी वर्ण बदलता आला नाही. तो नंतरच्या काळामध्ये मग ह्या लोकांनी सिकंदरच्या काळामध्ये जाती व्यवस्था भारतामध्ये आली, वेगवेगळ्या प्रांतातून हजारो लोक आले आणि त्यावेळेस जाती भारतामध्ये आल्या आणि तिथून पुढे या वर्णामध्ये जाती सुरू झाल्या. हा इतिहास आहे. आणि विनाकारणच आपण आपल्या संस्कृतीला भरडतोय जात्यामधून याच्यामधून. मग त्याच्यामध्ये जे काही आता शेवटच्या स्टेपला आलेले ते सुद्धा जाती व्यवस्थेला भरडत आहेत. का? तर हे एकमेकाच्या काय करायचे, पोळ्या भाजवण्याचा प्रयत्न चालू आहे यांचा. पोळ्या भाजण्यामुळे समाजामध्ये वितुष्टपणा आलेला आहे आणि ज्या बोटावर मोजण्या इतक्या जाती होत्या त्या आज 46 लाखाच्या पुढं जाती निर्माण झालेल्या आहे, भारतामध्ये अस्तित्वात आलेल्या आहे. मग एवढ्या जाती आल्या कुठून? कोणी निर्माण केल्या? मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही अभ्यास करा. जातीचा उल्लेख कुठं मिळतो, कोणत्या जातीचा कुठं उल्लेख मिळतो, कसा मिळतो, हे सर्व तुम्हाला पाहायला कुठं भेटणार आहे, त्याचा अभ्यास करा. मी सांगतोय म्हणून माझ्यावर अवलंबून राहू नका. आता लवकरच आपल्या देशामध्ये जनगणना सुरू होणार आहे, आणखी त्यामध्ये जातीची भर पडणार आहे, जातीय गणना सुरू होणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं आहे, सगळ्या राजकीय नेत्यांनी मागणी केली की जातीय जनगणना व्हायला पाहिजे. माझं म्हणणं आहे, हा जातीय जनगणनेचा विषयच काढून टाका ना बाजूला. फक्त माणूस, मग तुम्ही कुठल्या एका नात्यानं, जसं पूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्व समाजाला मराठा म्हणूनच ओळखलं जायचं, नंतरच्या काळात पेशवे म्हणून ओळखलं जायचं, नंतरच्या काळात राजपूत वगैरे असे म्हणजे ठराविक नावाने ओळखलं जायचं. कुठला तरी एक शब्द द्या, आणि आहे ना शब्द हिंदू, भारतीय, जातीचा विषयच नाही. प्रत्येकाची जात कॅन्सल करा, एकच शब्द ठेवा, हिंदू किंवा भारतीय, विषय संपवतो. आणि त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे की भविष्यामध्ये एवढं किचकट वातावरण निर्माण होणार आहे, जेणेकरून भारतीय समाज एकमेकाच्या जीवाच्या आहारी जाणार आहे. आणि तसं होऊ नये म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे की सर्वसामान्याला समजेल अशा भाषेमध्ये
तुम्ही 1822 पासूनचा इतिहास बघा आणि त्याच्या अगोदरचा इतिहास बघा. जर समजा तुम्हाला दैवयोगाने ब्रिटिश संग्रहालयामध्ये इंग्रजांचा सर्व्हे रिपोर्ट तो त्यांनी पाठवलेले जे काही भारतातून रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट वाचायला जर भेटले तर ते वाचा, त्याचं अनुकरण करा. किंवा मग धर्मपाल जैन यांचे पुस्तक आहे सुंदर भारत म्हणून, ते इंग्रजीमध्ये नाव ब्युटिफुल ट्री ऑफ इंडिया असं काहीतरी आहे. ते पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला तिथल्या ब्रिटिश संग्रहालयातील सर्व सर्वेचे रिपोर्ट त्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, धर्मपाल जैन यांच्या ग्रंथामध्ये. आणि म्हणूनच म्हणतो बंधू आणि भगिनींनो, आपण भारतीय आहोत त्याची जाणीव ठेवून भविष्यामध्ये येणाऱ्या या संकटांना सावधतेने निवारण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो. माझ्या सहकार्याने म्हणा किंवा मलाही तशी शक्ती मिळो. वारंवार तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी संघटित व्हा, एकत्रित राहा या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.